आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव, मग चिंता कशाला करताय? आता अंधाराला करा बाय बाय। विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज, घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात। आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं। बजाज फायनान्स देतोय 0 डाऊन पेमेंट आणि 0 व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर। सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। जामखेड शहरामध्ये विजेचा धक्का लागल्यानं शालेय मुलाचं निधन झालंय। तसेच काही दिवसांपूर्वी बाप लेकाचा वीजवाहक तारेला चिटकून मृत्यू झाला होता। आठवडेभरामध्ये ही तिसरी घटना घडली आणि या संदर्भात आदर्श फाउंडेशनचे अध्यक्ष आकाश बाफना यांनी वीज वितरणचे उपकार्यकारी अभियंता यांची भेट घेतली आणि महावितरणच्या कार्यालयामध्ये निवेदन देऊन शहरामधील अडचणी सांगितल्या आहेत। नमस्कार। काल जामखेड शहरामध्ये 30 जून रोजी एक अत्यंत दुःखद घटना झाली। या घटनेमध्ये आमचे मित्र टेकाळे परिवारातील चिरंजीव यांचं महावितरणाच्या विद्युत वाहिनीला धक्का लागून शॉक बसून दुर्दैवी असं निधन झालं। ह्या घटनेला अनुसरून व याच्या अगोदर पण जामखेड शहरामध्ये अनेक वेळा विद्युत वाहिन्या या पूर्णपणे ओपन असल्यामुळे अनेक दुर्घटना या अगोदर पण घडल्या आहेत व भविष्यात पण या घटना घडण्याची संभावना आहे। या सर्व घटनेला अनुसरून आज मी आदर्श फाउंडेशन व आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने जामखेड येथील महावितरण कार्यालयामध्ये मुख्य अभियंता, कार्यकारी अभियंता यांना सर्वांना जाब विचारून आज आम्ही या ठिकाणी निवेदन दिलं आहे का जामखेड शहरामधील जेवढ्या पण 33 kV 11 kV लाईन्स असतील या सर्व लाईनला आपण सुरक्षित अशा ओव्हरहेड केबल्स, बंच केबल टाकून आपण सुरक्षित करावे, जेणेकरून जामखेडमधील यापुढील काळामध्ये कोणत्याही नागरिकाचं निष्पाप बळी जाणार नाही व कोणतीही मोठी दुर्घटना घडणार नाही। या संदर्भात साहेबांना निवेदन दिले व साहेबांनी त्वरित वरिष्ठांना कळवलं आहे व आम्ही सर्वांनी मिळून त्यांना 1 महिन्याचा कालावधी दिला आहे का आपण त्वरित या गोष्टीचा पाठपुरावा करून जामखेडमध्ये ताबडतोब या गोष्टीचं काम सुरू करावे। अन्यथा या पुढील काळामध्ये आपण याला गांभीर्याने न घेतलं तर आम्ही समस्त जामखेडकर या ठिकाणी तीव्र पद्धतीने आंदोलन करू व तुम्हाला ह्या सर्व गोष्टीचं काळजी आपण त्वरित घ्यावी व आम्ही सर्वच या ठिकाणी उपस्थित राहून साहेबांना निवेदन देत आहोत। काल जी जामखेडची घटना घडलेली आहे त्या अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि बऱ्याच ठिकाणी जामखेडमध्ये आपले जामखेड शहरामध्येच 33/11 kV उपकेंद्र असल्यामुळे सेंट्रल भागामध्ये हे उपकेंद्र असल्यामुळं इथूनच पूर्ण लाईन आपण 11 kV 33 LT लाईन फिरवलेली आहे आणि जामखेड शहर हे खूप स्कॅटर्ड आहे, म्हणजे रस्ते खूप छोटे आहेत, त्याच्यामुळं पर्यायीसुद्धा आपल्याला म्हणजे काय करायचं म्हणजे तर खूप अवघड झालेलं आहे। तर यामध्ये आम्ही जास्तीत जास्त सुरक्षा म्हणून, अतिदक्षता म्हणून ज्या ज्या ठिकाणी अपघातग्रस्त आहेत स्टार्टिंगला इमर्जन्सी म्हणून तसे मी प्रस्ताव जामखेडचे अभियंता शिंदे साहेबांना कळवलेले आहे की तुम्ही ताबडतोब प्रस्ताव करून ते आपण वरिष्ठ कार्यालयास पाठवून देणार आहोत आणि जेवढं शक्य होईल तेवढं लवकरात लवकर आपण जामखेड शहराला सुरक्षित आणि ओव्हरहेड केबल ज्या ज्या ठिकाणी म्हणजे अतिशय गरजेचं आहे त्या ठिकाणी आम्ही प्रस्ताव पाठवून वरिष्ठ लोकांना सांगून हे काम ताबडतोब आम्ही मार्गी लावू। जे आदर्श फाउंडेशननी जे पत्र दिलेलं आहे त्याच्यावर नक्कीच आम्ही कारवाई करू।
कारवाई करू म्हणण्यापेक्षा मी कारवाई चालू केली आता. मी कालपासूनच कारवाई चालू केलेली आहे. अशोकवीर C24 जामखेड. ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच C24 हे आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका.